अहो अंगा खांद्यावर खेळतात हो त्या मुली. 3 वर्षाच्या मुली. कोलकात्याची घटना, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आहेत ह्या. माझी सगळ्यांना विनंती आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा घटनांच्या वेळी जात धर्म पंथ पक्ष सगळं बाजूला ठेवून राजकारणाच्या पलीकडे या घटनांचा विचार करणं फार गरजेचं आहे. बरं, रांजणगावच्या पाटलानं एका युवतीच्या अब्रूवर हात टाकला. शिवाजी महाराजांनी त्याला मुसके बांधून हजर करण्याची आज्ञा दिली होती. रांजणगावचा पाटील म्हणजे मंत्रिमंडळातला माणूस होता की नाही त्यांच्या. ज्यावेळेस गुन्हा सिद्ध झाला, हातपाय कलम करून संरंग करण्याची आज्ञा दिली होती त्याला. बेडेवाडीचा किल्ला घ्यायला पाठवलं होतं कुणाला? सखुजी गायकवाड. तिथली सावित्रीबाई देसाई किल्लेदारी होती त्या किल्ल्याची. तिनं 27 दिवस किल्ला लढवला, पण शेवटी हार मानली. तर विजयाच्या आवेशात येऊन या सखुजी गायकवाडनं तिच्या अब्रूवर हात टाकला. ही घटना घडली आणि बातमी महाराजांपर्यंत पोहोचली. महाराजांनी त्याला शुभेच्छा दिल्या नाही, त्याच गळावर त्याचे डोळे काढून मरेपर्यंत त्याला खितपत ठेवा. त्याला आपण कुठला पराक्रम केलाय ही त्याला जाणीव झाली पाहिजे. एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी त्या काळात स्वतःच्या नातलगांबद्दल सुद्धा शिवाजी महाराजांनी काही गैर केली नाही. त्यांची सुद्धा, त्यांना सुद्धा शिक्षा दिली ना. आज सगळ्या लोकांनी सुद्धा मान्य केलं पाहिजे. सगळ्या राजकीय लोकांना तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे, जिथे कोवळ्या कड्यांचा आज लिलाव चालतो, संस्कृतीच्या मंदिराचा बघा कळस हालतो, रंगले ओठ गाल लाल बघा तापविली नार, आत्म्या विण देहांचा कसा भरला बाजार, तानाजी गडा चढला बाजी खिंडीत लढला, इतिहास हो मर्दांचा सैताना शीर भिडला, पण झाशीच्या राणीचा कसा विसर पडला, पण सावित्री माईचा कसा विसर पडला, थोर जिजा माते पोटी राजा शिवाजी घडला, थोर जिजा माते पोटी राजा शिवाजी घडला, राजा शिवाजी घडला. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा.